नंतर आपलं मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांचे लाडके नामदार भरतशेठ गोगावले साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांनाही वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख, आपले महिला आघाडीच्या माझ्या जिल्हा संघटिका, तालुका संघटिका, आमचे आलेले निरीक्षक आणि व्यासपीठावरील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या लाडक्या भगिनी आणि माझे सगळे लाडके भाऊ आणि माझे सर्व कार्यकर्ते, पहिलं आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो की एका पंचायत समिती गणातून ही एवढी सभा आपली होते. ही जर सगळी एकत्र घेतली असती जिल्हा परिषदची तर आपल्याला या संपूर्ण ग्राउंडवरती जागा झाली नसती. आणि म्हणून आज प्रमोद शेटने सांगितलं, आमच्या टाळके साहेबांना मी थांबेल, आम्हाला पुढं जायचं आहे, पुढच्या 2 सभा करून मला रात्री परत 3 सभा आहेत. निरीक्षक तुम्ही बोलले का काय? आता पुढं चला तुम्हाला नेतो. म्हणजे 5 तारखेची निवडणूक 7 तारखेवरती गेलेली आहे आणि 7 तारखेला होणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या जवळची निवडणूक आहे. ही आपली सगळी जवळची मंडळी आहेत. आमची स्वाती झाली काय आणि ताईचं नाव काय, विद्याताई झाली काय, ह्या दोन्ही आपल्या घरातल्या महिला आहेत. जिल्हा परिषदेमध्ये आपल्या हक्काचा सदस्य असल्यावर मागच्या वेळेला स्वाती होती, आपल्याला माहिती आहे, तुम्हीच निवडून दिले होते. आणि आता पंचायत समिती, माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या मंडळींना, जी काय तुमची विकास कामं असतील त्याची बांधिलकी माझ्याजवळ आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण वाढवणपासून हा संपूर्ण मतदारसंघ पलीकडचा हा आमच्याकडे जरी येत असला आणि इकडचा इंदापूरपासूनचा जरी दुसऱ्या मतदारसंघात जात असला तरी जेवढं जेवढं शक्य होतं तेवढी कामं देण्याचा प्रयत्न आमचा ढाल असेल, विपुल असेल, ह्या मंडळींनी त्यावेळेला मागून घेतली होती. दाखण्याला तो काय सरपंचच मगाशी भाषण करत होता, त्यांनी सांगितलं असेल. म्हणजे आम्ही काम करणारे मंडळी आहोत. आज काम करत असताना तुमचा वैयक्तिक लाभ काय झाला आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला एसटीला अर्ध तिकीट तुम्हाला सुरू केलेली आहे ना? एसटीला अर्ध तिकीट मोठ्यानं बोला. 1500 रुपये दर महिन्याला येत आहेत ना? मग तुम्ही मला सांगा, हे 1500 रुपये फार मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही आहे. परंतु एखाद्या आमच्या महिलेला जर काय बाजारामध्ये आणायला जायचं असलं, आजारपण आला तर आम्हाला आमच्या मुलाच्या वरती मुंबईवरनं पाठवले, सुनेनी पाठवले तर ठीक आहे, नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं थोडे पैसे घेऊन आम्हाला आजारपणाला डॉक्टरकडे जावं लागायचं. आता हक्काचे पैसे आले तुम्हाला, 1500 रुपयामध्ये तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषध पाणी दवा सगळं घेऊन तुम्ही महिना काढू शकता. मग सांगा आम्हाला, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना मतदान मागायचा हक्क काय आहे? तुमची कामं करतोय, तुम्हाला लाभाच्या योजना देतोय, कोणावरती प्रसंग आला, अडचण आली तर आम्ही उभे राहतोय. आता यांनी आमच्या विपुलने हा वचननामा दिलेला आहे. वचननामा बघा, वस्तुस्थिती मांडलेली आहे. हे चुकीचं काही नाही. मी पण एवढं माझ्या आमदारकीला वचननामा नव्हता लिहिला, तेवढा यांनी वचननामा तयार केलेला आहे. कारण तो मोबाईलच्या मध्ये व्हिडिओ काय रे, व्हॉट्सअपवरती मास्टर आहे तो. आणि आता तुमच्या ज्या काय लाभाच्या योजनासाठी पूर्ण गाडी फिरवतोय तो. त्याला माहिती होतं वाटतं त्याला तिकीट मिळेल म्हणून तो गाडीला सुरुवात केली त्याने. आता तुम्ही निवडून दिल्यानंतर कायमच्या सेवेमध्ये ह्या दोघी जणी असतील, आम्ही तर आहोतच,
पण या दोघी भगिनी आमच्या तुमच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील. मग सांगितलं याच्यामध्ये बरेचसे त्यांनी काहीनू बाईनू दिलेलं आहे, वाचायला तर वेळ नाही मला. परंतु महत्त्वाची बाब आहे ॲम्ब्युलन्स. एखादा आजारी माणूस पडला, इथून मुंबईला न्यायचा झाला तरी 6-7 हजार रुपये लागतात. आम्ही 108ची ॲम्ब्युलन्स फ्री देतो. नाहीतर आमची पक्षाची ॲम्ब्युलन्स आहे, ती तुम्हाला देतो थोडं डिझेल टाकून, पण तू आडवाआडवी केली जात नाही. कुठं अपघात झाला काही मंडळी धावत जातात हॉस्पिटलला. नेहमी माझा फोन असतो त्याला की जा तिथं कोण आहे आजारी, काय त्याला बघ, त्याला थोडी मदत कर, इतर काय लागलं तर त्याला सांग. तिथं जाऊन त्या डॉक्टरांना भेटणं हे बाकीचे तुम्हाला भेटणारे नाही आहे. हे हक्काची मंडळी आहेत. एक तिथं माणगावमध्ये बसतो, एक इंदापूरमध्ये आहे. ह्या दोन्ही 2 बाजूला आहेत. तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. आणि मोठं काही असेल अडचण त्यासाठी तुमचा मंत्री कमाल आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करायचं कारण आहे. मुंबईचं हॉस्पिटल असो, ठाण्याचं असो, पुण्याचं असो, कुठलाही असो, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला हाक मारायला आलेलो आहे की आमच्या या दोन्ही भगिनींना 7 तारखेला निवडणूक होणार आहे. त्यांची निशाणी आहे दोघींची धनुष्यबाण. आणि त्या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आमच्या स्वातीला आणि विद्याला निवडून द्यायचं आहे. पलीकडे एक आपली उमेदवार आहे, ती पण महिलाच आहे ना, थोरे ना, थोरे, रचना थोरे. पण तुम्हाला सांगतो तिकडं पण पलीकडं आमची स्वाती आहे. कारण स्वातीला 2 पंचायत समितीमध्ये ती जिल्हा परिषदची वरची उमेदवार आहे. त्यामुळे तुमच्या नात्या गोत्यातली मंडळी असतील, तुमच्या सोयऱ्या पाहुण्यातले असतील, तुमच्या जवळची लोक असतील, तिकडच्या पण पंचायत समितीमध्ये त्यांना सांगायचं आहे की आमच्या थोरेताईला मतदान देत असताना आमच्या स्वातीताईला पण द्यायचं आहे. देणार तर आहेतच, पण तिथे निशाणीमध्ये स्वातीताईची धनुष्यबाण आहे दोन्हीकडं. इथं आमच्या विद्याचं पण धनुष्यबाण आहे, पण तिचं तिकडं कप बशी आहे. चहा प्यायला लागते ना कप बशी, ती सकाळची. तर म्हणजे असो, आमचा आप्पा बसला तिथं, त्या आप्पाचं नावच घ्यायला विसरलो. पण आप्पा काळजी करू नकोस, जे आपली ताकद आहे ती लावायची आहे. आणि हे धनदांडगे जे काय पैशाच्या जोरावरती त्यांना जी काय मस्ती आलेल्या जागा जमिनीचा सगळा व्यवहार करून आणि लोकांना जे काय वेडवाकडं बनवत आहेत, त्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्या मंडळींनी ह्या माझ्या दोन्ही भगिनींना निवडून द्यावं. आणि 9 तारखेला आपण विजय मिरवणुकीला माणगावमध्ये यावं, ही मी तुम्हाला एक हाक मारतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराराम देतो. आता काही मंडळींना लोक उभी करण्यात म्हणून आता काही सांगतायत की गावोगावी नारळ मांडू. नारळात पहिलं पाणी आहे का ते पण चेक करा. नारळ मांडून आणि हे करून होत नाही आहे. म्हणजे आपण मनाने करायचं असतं. हे पवित्र दान आहे तुमचं मतदान, हे पवित्र दान आहे. आणि त्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो की आमच्या ह्या दोन्ही भगिनींना ह्या प्रभागामधून आणि दोन्ही भगिनी वरच्या प्रभागामध्ये यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, और आमची स्वाती विद्या आगे बढ़ो, भरत शेठ आगे बढ़ो.